नमस्कार. हा 2024चा शेवटचा डिसेंबर महिना चालू आहे. थंडी पण वाढलेली आहे. या वर्षीचा हा शेवटचा महिना. थंडी वाजत होती म्हणून चला म्हटलं वर किशोर वनामध्ये बसावं. वरती गेलो तर आम्ही कुंड्यामध्ये काही झाडं, फुलझाडं, शोभेचे झाडं लावलेली आहे. प्रत्येकाचं बारीक निरीक्षण करताना बऱ्याच गोष्टी वातावरण कधी न पाहिलेल्या मला बघायला मिळालं. दुपारचं ऊन अंगावर घेतलं, जरा सहज म्हणून थोडंसं शूटिंग करू आणि झाडामध्ये काय काय ते बघू मग. यामध्ये फुलांची झाडं आहेत आणि एक विशेष म्हणजे यामध्ये विशेष असं एक झाड आहे, एक रोपटं आहे. तुम्ही जर बघितलं, तुमच्या लक्षात आलं तर नक्कीच कमेंट करून सांगा ते कशाचं आहे म्हणून. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते झाड कशाचं आहे आणि त्याचा उपयोग काय आहे ते पण सांगणार आहे. थोडीशी आम्हाला आवड आहे, वेगवेगळे झाडं, नवीन प्रकारची झाडं आणावी, ती कुंड्यामध्ये लावावी. आता ही तर फुलांची झाडं आहेत, पण दुसरी पण झाडं भरपूर आहेत. यामध्ये छोटासा भाग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही फुलझाड आहे, काही शोभेची झाडं आहे आणि यांच्याकडे बघताना प्रसन्न वाटतं. आता ही बघा, ही गोकर्णाचं फूल बघा आणि ही बघा, त्या फुलांचा रंग कसा. तसं शहरामध्ये कुंड्यामध्ये झाडं लावून ती वाढवणं थोडं जिकरीचं काम असतं. पण असं म्हणतात ना, हौसेला मोल नाही, पण हौसे खातर कधी कधी या गोष्टी कराव्या लागतात. त्यांना नियमित पाणी, खत यांचा सर्वांचा वापर करावा लागतो, तेव्हाच ते व्यवस्थित राहतात. नाहीतर काहीतरी फॅशन आहे म्हणून लावायचे, नंतर त्याकडं बघायचं नाही, अचानक होत नाही. काहीतरी बघताना त्यांच्याकडं असं मन प्रसन्न होतं, म्हणून कधी आम्ही खुर्ची टाकून इथं आरामशीर हे काम करतो आणि बघत बसतो. यामध्ये एक विशेष असं झाड आहे, पण त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. वरती आकाश निरभ्र आहे, स्वच्छ आहे. हा डिसेंबर महिना असल्यामुळे हवेमध्ये गारठा आहेच. ऊन पण आज प्रखर आहे, थंडी पण वाजते. वातावरण असं आल्हाददायक आहे. हे कुंड्या, हे रोपटं, हे बघा. आणि विशेष म्हणजे वरती छोटे मोठे पाखरं, पशुपक्षी येऊन बसतात. शेजारीच आमच्या बाजूला, त्याच्या बाजूला पलीकडून पेरूचं खूप मोठं झाड आहे. हे बघा, त्यामध्ये औषधी कोरफड पण लावलेली आहे. आणि तुळशी तर आम्ही खूप लावलेलं आहे. तुळशीची पानं आम्ही डेली वापरत असतो चहामध्ये टाकण्यासाठी. त्याचा वापर आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो. म्हणून एक कोपरा आम्ही स्पेशल तुळशी झाडं खूप लावून ठेवलेली आहे आणि त्याचा वापर आम्ही नित्यनेमाने करतो. आळूचं एक बेट लावलेलं आहे.
त्याचा पण वापर आम्ही भाजी करण्यासाठी करत असतो, त्याचा पण वापर आम्ही खाण्यासाठी करत असतो. बाकी औषधी ही काही शोभेची झाडं आहेत ती अशीच लावलेली आहेत. हे फक्त आळूचं एक बेट दिसतं, पण त्याच्या बाजूला एक मोठं बेट आम्ही लावून ठेवलं आहे. त्यापासून आम्हाला भरपूर आळूची पानं खाण्यासाठी मिळतात. आणि शोभेचं आपलं ज्याला आपण अशा बऱ्याचशा झाडं आम्ही लावलेली आहेत. तुम्हाला मी सांगितलं नाही त्याच्यामध्ये किती असं झाड आहे, तर त्यामध्ये तुम्ही जर ओळख नसेल तर सांगा, नाहीतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे सांगणारच आहे. आणि त्याबद्दल एक हिंट देतो, तर ते मेन म्हणजे एक मसाल्याचं झाड आहे. जर आपण ओळख नसेल तर नक्कीच मला सांगा. हे बघा ते शोभेचं आपण ज्याला पैशाचं झाड म्हणतो ना, ते वेल मी लावून ठेवलेलं आहे. तो खूप वाढत असतो, त्याला मध्ये मध्ये आम्हाला कट करावा लागतो, नाहीतर तो खूप असा हिरवागार वाढत असतो. या सर्व यांची निगा राखण्यासाठी आम्ही नारळाच्या शेंड्या चांगला आम्ही वापर करत असतो. नारळाच्या शेंड्यांचा वापर करतो आणि माती वगैरे चांगली राहते, खराब होत नाही. आणि जास्त पाण्यापासून झाडं खराब होत नाही नारळाच्या शेंड्यांचा वापर केल्यामुळं. हे बघा, शेजारीच आमच्या रेल्वे पटरी आहे, त्याच्यामुळं अर्ध्या पाऊण तासाला रेल्वे जात असते. मला आवाज येतो आता, हे बघा आवाज ऐकला. अर्ध्या पाऊण तासाला रेल्वे जातच असते आणि त्याचा आवाज येत असतो. हे बघा तुळस बघा, पानं बघा, किती कलर आहे बघा. हे बघा किती सुंदर आहे. बाकी शोभेचे आहे. बाकी रेल्वे पटरीच आम्हाला रेल्वे जात असते अर्ध्या पाऊण तासाला, पण आम्हाला आता सवय झालेली आहे. ही नारळाच्या शेंड्या आहे, यांचा वापर आम्ही चांगल्या प्रकारे करतो. त्याच्यामुळे कुंड्यामध्ये माती खराब होत नाही. कटिंगसाठी कैची वगैरे सर्व त्यांचा वापर करतो. तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला एक हिंट दिली होती का, एक मसाल्याचं झाड आहे आमच्याकडे, त्याचा वापर आम्ही करत असतो. नवीन झाडं आणलेलं आहे, तसं आम्हाला ते महाग भेटलं, पण औषधं मूळ नसताना म्हणून आम्ही 400 रुपयाला अंदा विकत ते लावलेलं आहे. हे बघा दिसलं का तुम्हाला दाखवतो आता, त्याचा उपयोग पण सांगतो. त्याचा सुगंध येत असतो आणि